हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात सगळे? तर मी अशी का दिसते एकदम सुजलेली बिकॉज मी मॉर्निंगलाच आली घरी. आणि मॉर्निंगलाच खूप अर्ली मॉर्निंगला आली घरी. आणि आता आज आहे सॅटर्डे आणि आता वाजत आहे 8:30. आणि आपण चाललो आहे मस्तपैकी शंकर भगवानचं दर्शन करायला उल्हासनगरला. ती प्लेस मला पण नाही माहिती, मी पण फर्स्ट टाईम चालली आहे. आणि आपल्यासोबत आहे सानिका आणि पूजा. तर त्यासाठी मी उठली आहे, एवढे कष्ट करून घरी आली, फ्रेश वगैरे झाली आणि सगळं रेडी वगैरे करून ठेवलं, कपडे वगैरे इस्त्री करून ठेवले की घाई नको व्हायला जायला. ॲक्च्युली भेटायचं होतं 8 वाजता, पण मी झोपून गेलो. मी एकटीच नाही, पूजा पण झोपली आहे. एकटी सानिका जागी आहे, बिचारी सगळ्यांना कॉल करून उठवते, दोघींना पण, की उठलात का, रेडी झालात का, अंघोळ झाली का तुमची. तर तरी पण मी तिच्या फोनच्या 5 मिनिटानंतर उठली आहे. नसते उठले, जर इतर कुठे जायचं असतं तर मी नसते उठले, कारण की मला खरंच फार झोप आली होती. आता मी मस्त गिझर ऑन केलं आहे, गरम पाणी होतं आहे. तर आता आपण लवकर रेडी होऊया, अंघोळ वगैरे करूया, रेडी होऊया आणि मग भेटूया. बाकी ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा, खूप मजा येईल. आणि नेहमी प्रेम देत आहे तसं देत राहा. ही जागा ॲक्च्युली आम्ही जिथे जातो आहे ना, ती जागा मलासुद्धा नाही माहिती. उल्हासनगरला कुठेतरी आहे. सानिका या अगोदर गेली आहे तिकडे, तर मे बी ती या अगोदर तिकडे गेलेली आहे. पण मी आणि पूजा फर्स्ट टाईम चाललो आहे. ती अशी खूप वेगळी जागा आहे, की गुफ्याच्या आत गुफा आहे, गुफाच म्हणतात ना, हां, गुफा आहे. तर त्याच्या आतमध्ये महादेवांची पिंड आहेत खूप सारी, आणि गणपती बाप्पांची मूर्ती, म्हणजे असं खूप मोठी अशी महादेवांची मूर्तीसुद्धा आहे तिथे. तर आपण ते सगळं बघूया, लास्टपर्यंत बघत राहा. आता मी रेडी वगैरे होते आणि मग लवकर भेटते तुम्हाला. चलो, हाय गाईज, सॉरी, राम राम मंडे. तर आता आपण रेडी झालो आहे. खूप सिम्पल असं आउटफिट घातलं आहे मी. आता आउटफिट नाही दाखवू शकत, नंतर दाखवेल. कारण की जर मी फोन अजून सरळ केला तर माझा फोन असं थेट असं खालच्या गटारीत पडेल, खालच्या ड्रममध्ये पडेल. तर मग मी फोन नाही हलवत आहे. तर आपण झालो आहे रेडी आणि आता थोडंसं काहीतरी खाऊया, कारण की मी खात तर नव्हती. पण अरे हां, सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगायची विसरली, की आज आहे संकष्टी, माझा उपवास आहे. आणि संकष्टी आहे, तर मला अजून मजा येते की अशा इतक्या छान दिवशी आम्ही प्लॅन कॅन्सल नाही केला आहे, की आम्ही जातो आहे दर्शनासाठी. तर लेट्स गो, खाली जाऊया आधी. आईने सांगितलं आहे काय खाल्लं नाहीस तर जायचं नाही. तर आधी आपण काहीतरी खाऊया आणि मग निघूया फटाफट. मला असं वाटतं, ऊन बघून मला असं वाटतं की खूप जसं घरी आली तसंच अर्ली मॉर्निंगलाच गेलो पाहिजे होतं, पण ठीक आहे, आपण मॅनेज करू. आपला व्हॉइसमेलचा हे बघ येतो आयफोनमध्ये. भाई शपथ, काय ग्लो करते रे तू विदाउट झोपून. इस खूबसूरती का राज क्या है सानू? नाही, ट्रेनमधनं उतरलोय उल्हासनगरला. मी बोलते हिला विठ्ठलवाडीला जायचं आहे आपल्याला. नाही विठ्ठलवाडीला नाही. चल आता इकडून, आता परत ट्रेन पकडून चाललो आहे आम्ही विठ्ठलवाडीला. आम्हाला सवय स्ट्रगल स्ट्रगल नाही, सॉरी, उडतात ती
काय बोलते सानू? ॲक्च्युली सीन असा आहे की विठ्ठलवाडीपासून आम्ही रिक्षा पकडली तर 40 रुपये आम्हाला त्या डेस्टिनेशनवर पोहोचवणार आणि इकडून उल्हासनगरवरनं पकडली तर 100 रुपये घेतात. तर सानू असं बोलते की चल तुझ्यासाठी 100 रुपये देऊन जाऊ आपण. रिटर्न तुला ट्रेनमध्ये नाही जायचं तेव्हा. कारण की तिला ट्रेनची सवय नाही. हम तो क्या गरीब आदमी है, झोला लेके चले जाए. बाळा तिकडे मी फायनली पोहोचतो डेस्टिनेशन. काय ते सानू एक्सप्लेन करणार आहे आपल्याला काय काय कुठले. थांब सानू, काय आहे हे? ग्रह आहेत. ग्रह केतू, गुरु, राहू, मंगल, म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये असतात ना, कुंडलीमध्ये शनी शनी आणि माझ्या दादा आहे बसलेला. दादाला ते हार घातलाय म्हणून. आता तसंच तिकडे बघ. हो, ते पण नाही बघितलं मी, आता बघितलं. पावर रे. हर हर महादेव. चेस मागे इथे. सानूने बेस्ट प्लेस दाखवली आहे मला, एकदम बेस्ट प्लेस. एवढं पीस, एवढं सुकून आहे ना इथे. हर हर महादेव. हर हर महादेव. समोर महादेव आहेत आणि आम्ही महादेवांच्या समोर बसलो. और क्या चाहिए लाइफ में, क्या चाहिए. अजून खूप काय बघायचं बाकी आहे, पण महादेवांना बघितलंय आणि एवढं छान वाटते म्हणून आम्ही इथेच बसून गेलोय. और भी बहुत कुछ है देखने जैसा. लगेच तू काय बोलतोस, रिपीट करते की जे पाप करतात ना ते बटले असतात, त्यांना बटले बनवतात भगवानजी. नाही, याच्या आधी ती बोलली की पहिल्याच्या टाइममध्ये जे लोक होते ना ते बघ, दाखव एवढे एवढे असायचे. ते बघ त्यात पण काय पुरात. तर मग मी बोलली की ठीक आहे. मी ठीक आहे नाही बोलली, तू नीट रिप्लाय कर. मग अशी काय रिप्लाय केला तू? मग मला का बनव. मी बोलते की तू पाप जास्त केले. मी बोलली मग पुढच्या जन्मामध्ये तर मला खाली भाई मी तर दिसणारच नाही, मला असं वाटतं. तिला उचलून असं घेऊन फिरायला लागेल. सानू चल. क्यूट वाटतायत ना यार, काय पण बोल. क्यूट. मला तर हे पण आवडलं. ते पण सगळं दाखवलंय आम्ही. ही कशाबद्दल बोलते? पहले खाली जाऊन या सगळं. खाली जा पहिले, खाली मोबाईल चालू करे, मोबाईल देख के आओ फिर ऊपर. काय ते? नीचे में वो चालू नहीं होगा, फिर पूछना पड़ेगा सबको. नीचे में काय ते? बघ. राधा कृष्ण है ना. नीचे ऊपर चालू करे लाइट फिट सर, इसने बोला पहले नीचे जाके आओ. जाओ आ खाली जा. वाव. आणि ते बोलू नाही. नीचे पण बोलू नाही. हे बघ एवढीशी जागा. हाय साब. खाली
सांग परत. माझा गणपती बाप्पा. आता नॉर्मल तुला जे व्हिडिओ हे काय आहे सानू? लाईट बंद नको काढू. हे बघ फक्त पुढच्या पुढे चल. हे वरचे सगळे देवींचे फोटो पण घे. कसं वाटतंय सानू? एकदम छान. फ्रेश आता 12 वाजलेत आणि आमचा व्लॉग खूप छोटा झालेला आहे, पण ठीक आहे. खूप मजा येईल तुम्हाला बघायला. आम्ही चोरून व्हिडिओ काढले आहेत. इथे अलाउड नाही आहे, कोणी आलं तर व्हिडिओ काढू नका, आमच्याकडनं काही शिकू नका. बस बघा आणि खूप मन तृप्त होऊन बघा. स्टार्टिंगपासून बोलूया, ठीक आहे. तर आता हा ब्लॉग छोटूसा बनणार आहे आमचा, खूप छोटूसा बनणार आहे. बट ठीक आहे, हे एकदम असं प्री प्लॅन नव्हतं, असं एकदम अचानक भयानक हा प्लॅन झाला आहे. कारण की 2 दिवस आधीच मला ही बोलली होती की मला अशा ठिकाणी जायचं जिथे मला पीस भेटेल. तर मग सडनली मी तिला बोलली की आपण ह्या प्लेसवरती जाऊया. मी ह्यांना रील वगैरे शेअर केली, तर ही बोलली की ठीक आपण जाऊया. आमच्यासोबत अजून एक जण होती पूजा, पण तिने टांग दिली. बट ठीक आहे, तिने हा जो आमचा व्ह्यू आहे तो मिस केलेला आहे. हो, आम्ही इथे बसले आहे आणि इथे आमचे महादेव जे आम्हाला बघत आहेत आणि आम्ही त्यांना. हो. अजून काय बोलायचं नाही हा तुला? मला वर्ड्सच नाहीत काय बोलायला, कारण की इतकं छान वाटतंय ना बसून बोलून, आणि खूप थंड वाटतंय. हां, तुम्ही बघू शकता इथे इतकं ऊन आहे आणि फक्त हा जो एरिया आहे इथे एवढा गार वाटतंय ना. घे पकड तू जरा. हां, हा जो एरिया आहे ना इतकं मस्त. अक्षरशः अशी बॉर्डर पाडली आहे त्यांनी त्यांच्या भक्तांना बसायला पाणी स्टार्ट केलं. आता वरती पण पाणी आहे, वरती हे असेच करतात माझ्यासोबत. बंद केलं. असेच करतात माझ्यासोबत. तर वेगळीच आहे यांचं. 2 सेकंड का सुकून देते इसको. अपने आप क्या ही बोल सकते. तर आता आम्ही ब्लॉग इथे सेंड करणार आहोत. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका. आणि आम्ही अशाच नवीन ब्लॉगमध्ये, आम्हाला पण नाही माहिती, आमच्यात काही प्लॅन नसतो कुठे जायचा, पण आम्ही जिथे पण जातो आम्ही ब्लॉग बनवतोय सध्या. त्यामुळे आता पुढचा पण प्लॅन माहीत नाही, पण लवकरच नवीन ब्लॉग पण येईल. पण हा पण ब्लॉग लास्टपर्यंत बघा, सबस्क्राईब करा. आणि मेन गोष्ट, इथे व्हिडिओज काढलेले अलाउड नाही आहे. हा, हे मला पहिलं पण माहिती होतं, पण मी ते फोटोज घरच्यांना दाखवण्यासाठी काढले. आणि त्याच आम्ही ब्लॉगमध्ये पण टाकणार आहोत. तर आमच्याकडून काही सीख घेऊ नका तुम्ही. काय बोलता? आमच्याकडून काही इन्स्पिरेशन घेऊ नका. हा, आमच्याकडनं ते जे काका किंवा दादा असतात ते ओरडतात, ते नका तुम्ही काढत जाऊ. पण आम्ही काढले. हो,
आम्ही आमच्यासाठी काढले. हां, कारण की तुम्ही हा व्लॉग बघून इकडे या, कारण की खूप छान वाटतं. हां, चूक भूल माफ करो. चलो बाय बाय, सी यू, टेक केअर. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, महाराष्ट्र, हर हर महादेव.